वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः लक्ष घातले। वैष्णवीला हुंड्यासाठी मारहाण करणारा सासरा राजेंद्र हगवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा आरोप होतोय। यामुळे अडचणीत सापडलेल्या अजित पवारांनी वैष्णवीचे वडील आनंद कसपटेंशी फोनवरून संवाद साधला, त्यांना धीर दिलाय। अजित पवार उद्या स्वतः कसपटे कुटुंबियांची घरी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत। हॅलो, ज्या दिवशी घटनाघडली आपल्या मुलीने मला वाटतं त्या मुलाशी लव्ह मॅरेज केलं होतं ना वाटतं। तर ते त्यावेळेस पण तिला मला लग्नात सांगितलेलं होतं, पण कधीच तुम्ही कोणी असं मला सांगितलं नाही की इथं असं जरा चाललेलं आहे, नाहीतर त्याच वेळेस आपण लक्ष घातलं असतं। दुसरी गोष्ट, माझा या गोष्टीशी दुरागोळी देखील संबंध नाही, तुम्हाला माहिती आहे। रोज माझ्या नावाने मला कळाल्या कसपटे साहेब ताबडतोब या सगळ्यांना अरेस्ट कर। ते मूल आहे ते आमच्या त्यांच्या आजोळी दे आणि त्यांच्या घरी ते 9 महिन्याचं मूल ते व्यवस्थित बघते आणि ह्याच्यामध्ये सासू नणद नंतर त्याच्यामध्ये नवरा सासरा जे कोणी त्यांचे घटक आहेत ते सगळ्यांना अरेस्ट केलं। आता सगळ्यांना अरेस्ट केलं गेलंय, फक्त तो सासरा कुठेतरी पळून गेलाय। 3 टीम लावल्या होत्या, अजून टीम वाढवायला सांगितलंय। नाही, सगळी कलम घातलेली आहे। आपली सोन्यासारख्या मुलीला त्यांनी संपवलं। नालायकांना जर नांदवायचे नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं। लव्ह मॅरेज करतात तरी दादा तुम्ही त्यावेळेस शंका खोचक विचारलं होतं की यांनी मागितली का तुम्हाला नाही दिली? कधी कधी काय होतात, वडील अलीकडे मुलावर तेवढंच प्रेम करतात, चला आपली लेख आहे, मुलीला पण आता तेवढंच हिस्सा आपण द्यायचं म्हणतो, म्हणून कधी कोण फ्लॅट देतं, कोण गाडी देतं, कोण काय देतं। हे काय मुलाची बापाची ऐपत असेल ते प्रेमापोटी मी प्रेमापोटी दिलं, काय प्रेमापोटीच दिलं। मी काय करतो, आता मला मी डायरेक्ट विमानांनी बारामतीला आलोय, मी उद्या कोल्हापूरला आहे, पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या संध्याकाळी भेटून जाईल। 13 आपण बोलूया, नाही पण 13 सकाळी होईल। मी उद्याच्या येऊन तुम्हाला भेटून मी आहे तुमच्या बरोबर। मी तुमचीच बाजू घेतलेली आहे, तुमचीच बाजू घेणार आहे। मी मुलींच्या बाजूचा आहे, मी महिलांच्या बाजूचा आहे, काळजी करू नका। वैष्णवीच्या कुटुंबियांना धीर देण्याआधी एका कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राजेंद्र हगवणेवरून आक्रमक प्रतिक्रिया सुद्धा देण्यात आली। आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे। असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको, काय गरज नाही। गरिबाच्या दारात धादा जाईल, पण असल्यांच्या दारात जाणार नाही। आता